अंबरनाथ नगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेमध्ये अंतर्गत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेले या पदासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या गटांमधील जुने आणि तीव्र मतभेद आता चव्हाट्यावर आलेले आहेत. या अंतर्गत गटबाजीमुळे संपूर्ण शहरभर राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून शिल्पा किनीकर, मनीषा वाळेकर या दोन्ही प्रमुख महिला नावांभोवती दावेदारीची चर्चा केंद्रित झाली आहे. किनीकर आणि वाळेकर गटातील थंड युद्ध आता उघड संघर्षाच्या पातळीवर पोहोचले आहे. आमदार किनीकर यांनी अलीकडेच काही कार्यकर्त्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा थेट आरोप करत वाळेकर गटाला अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आमदार किनीकर यांच्या पत्नी शिल्पा किनीकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. दुसरीकडे माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या कार्याची नोंद घेत वाळेकर गट त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. महिला आरक्षणामुळे उमेदवार महिलाच असणार हे निश्चित आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या पत्नी सुवर्णा साळुंखे, माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पत्नी अपर्णा भोईर तसेच विना उगले या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक गट आपला उमेदवार पुढे आणण्यासाठी जोर लावतो आहे. शहरातील राजकारण सध्या पूर्णपणे गटबाजीच्या तावडीत सापडलेलं आहे. किनीकर आणि वाळेकर यांच्या पोस्टरवर एकमेकांची नावे नसणे, परस्पर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकणे, कार्यकर्त्यांमधील गोंधळ यातून स्थानिक पातळीवर शिवसेनेची एकजूट धोक्यात आली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची ही निवड आता केवळ महिला उमेदवारांमधील स्पर्धा राहिलेली नसून ती आता डॉक्टर बालाजी किनीकर विरुद्ध अरविंद वाळेकर या दोन गटांमधील प्रतिष्ठेची अंतिम लढाई बनली आहे. सध्या दोन्ही गट आपापल्या उमेदवारावर ठाम असले तरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून राहणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते जर पक्षाने ऐनवेळी शिल्पा किनीकर आणि मनीषा वाळेकर या दोघांनाही बाजूला ठेवून नवीन चेहरा पुढे केला तर आगामी निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकते आणि त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या या प्रश्नाकडे आता शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.